पाकिस्तान समोर 176 धावांचं लक्ष्य ठेवलंय। पाकिस्तानचा पहिला गडी बाद झालेला आहे। भारत पाकिस्तान सामन्यासंदर्भात महत्त्वाची अपडेट आपण बघतो आहोत। पाकिस्तानचा पहिला गडी हा बाद झालेला आहे। पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यामध्ये भारतानं 7 विकेट्स गमावलेल्या आहेत, मात्र आता पाकिस्ताननं पहिला गडी हा पाकिस्तानचा बाद झालेला आहे। 7 विकेट्स गमावत भारतानं 175 धावांची खेळी केलेली आहे। अभिषेक शर्मा आणि हार्दिक पांड्या, अक्षर पटेल शून्यावर बाद झालेले आहेत, तर सूर्यकुमार यादव 32 धावांवरती बाद झाला। मात्र ईशान किशननं वादळी खेळी करत 77 धावा केलेल्या आहेत। तिलक वर्मा अवघ्या 25 धावांवरती बाद झाला। तर पाकिस्तानचा पहिला गडी हा बाद झालेला आहे। भारतानं पाकिस्तान समोर 176 धावांचं लक्ष्य ठेवलेलं आहे आणि यामध्ये आता पाकिस्तानचा पहिला गडी बाद झालाय। प्रतिनिधी अनुष्का जोशी यांच्याकडे आपण जाऊयात। अनुष्का, नक्कीच माधुरी, भारतासाठी आनंदाची बातमी आहे, कारण की पहिल्याच ओव्हरमध्ये हार्दिक पांड्या ज्याने फलंदाजीत एवढं काम नाही केलं, मात्र गोलंदाजीत त्याने स्वतःला सिद्ध करून दाखवलं आहे। शाहिबजादा फरहान जो पाकिस्तानचा खूप प्रमुख फलंदाज मानला जातो आणि ज्याच्याकडनं सुद्धा चांगल्या खेळीची अपेक्षा होती, तो शून्यावर बाद झाला आहे। त्यामुळे भारतासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे। आणि जर भारताने दिलेल्या लक्ष्याबद्दल आपण बोलू तर या खेळपट्टीवर आणि विरोधी संघ बघता या धावांचं लक्ष्य हे चांगलीच आपण लक्ष दिलेलं आहे पाकिस्तानला। आणि भारतीय गोलंदाजांना सेकंड इनिंग्समध्ये आता खूप फायदा होणार आहे। खेळपट्टी बघता फिरकीपटू आपले खूप साथ देणार आहे, त्यामुळे हार्दिक पांड्याने ओपनिंग छान केली आहे गोलंदाजीची आणि पुढे सुद्धा अशाच विकेट जातील अशीच अपेक्षा आहे। नक्कीच अनुष्का, आपण जर बघितलं तरी सुरुवात ज्या पद्धतीनं झाली त्यामुळे कुठेतरी भारतावरती दडपण आल्याचं आपण बघितलं, मात्र नंतर ज्या पद्धतीनं धुवाधार बॅटिंग झालेली आहे त्यामुळे कुठेतरी दिलासा सुद्धा मिळाल्याचं पाहायला मिळालंय। हो नक्कीच, म्हणजे मधली फेरी आपली थोडी अडखळत होती। ईशान किशनने खूप छान सुरुवात केली। अभिषेक शर्मा ज्याच्या पुनरागमनाची सगळ्यांनाच अपेक्षा होती की तो खूप चांगली खेळी करेल, तो मात्र शून्यावर बाद झाला। त्यानंतर हार्दिक पांड्या जो आपला ऑलराऊंडर आहे तो सुद्धा शून्यावर बाद झाला। 3 खेळाडू आपले शून्यावर बाद झाले, पण तरी सुद्धा सूर्यकुमार यादव कर्णधार म्हणून त्याने चांगली खेळी सांभाळली। त्यानंतर रिंकू सिंग आणि शिवम दुबेने शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा चांगला परफॉर्मन्स देत भारताला निदान या लक्ष्यापर्यंत पोहोचवलं आणि ते महत्त्वाचं होतं। आता सगळं लक्ष हे गोलंदाजांकडे जाणार आहे। फिरकीपटू कुलदीप यादववरती सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। हार्दिक पांड्यानेच छान पहिली विकेट काढली आहे आणि प्रमुख फलंदाज बाद केला आहे। आता बाबर आझम कशी खेळी करतो आणि येणारे फलंदाज कशी खेळी करतात त्याकडे लक्ष आहे। नक्कीच अनुष्का, धन्यवाद तू दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी। अपडेट्स असेच घेत राहू। तर पाकिस्ताननं पहिला गडी हा बाद केलेला आहे। पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यामध्ये भारतानं 7 विकेट्स गमावल्या, मात्र त्यानंतर भारतानं सुद्धा चांगली खेळी केलेली आहे। शून्यावरती साहिबजादा फरहान हा आउट झालेला आहे। भारतानं 175 धावा केलेल्या आहेत, तर पाकिस्तानचा पहिला गडी हा बाद झालेला आहे।